हाय गाईज, वेलकम टू सानियाज किचन. तर आज मी बनवत आहे कोबीची भाजी. मग गरम कढईमध्ये थोडंसं तेल घातलं, बारीक गॅस ठेवून. मग त्यानंतर मी घातलं 1 चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरीचा एकदम तडतडा आवाज आला पाहिजे. मग त्यानंतर घालायचं 1 चमचा जिरा. दोन्ही चांगले तडतडले पाहिजे. बारीक गॅस करूनच ठेवा, नाहीतर ते उडतील जर तुम्ही गॅस फास्ट कराल तर. गॅस स्लोच ठेवा. मग त्यानंतर हे 3 ते 4 कढीपत्ता धुवून ठेवायला ते घाला. गॅस बारीकच ठेवा. मग त्यानंतर कांदा घाला. 2 मीडियम कांदे असतात त्याचे ते कापून तसे घाला, चिरलेले. मग त्यानंतर मिरची 2 ते 3 मिरची बारीक चिरलेली. मग त्यानंतर चांगलं ढवळा, मिक्स करा. गॅस स्लोच ठेवा. गॅस हवा तर थोडा फास्टही करू शकता, पण मीडियम ठेवा, एकदम फास्ट पण नको. मग ढवळत राहा. मग त्यानंतर थोडीशी आलं लसूणची पेस्ट घाला. त्याला चांगलं मिक्स करा. मग त्यानंतर घाला टमाटर, 1 बारीक चिरलेलं टमाटर. ते घाला, ते मिक्स करा. गॅस स्लो ठेवा. मग त्यानंतर थोडीशी चण्याची डाळ घाला, 2 ते 3 वेळा भिजवून. मग त्यानंतर कोबी घाला, ते पण भिजवून चांगलंपणे धुवून चांगलं पण स्वच्छपणे ते घाला कोबी. आणि त्यानंतर 1 चमचा मीठ घाला. आणि त्यानंतर अर्धा कप पाणी घाला. थोडंसं ओलसर राहू दे, जास्त नको, कारण ते कोबीमध्ये आधीच ते पाणी असतं. मग जास्त पाणी घालू नका. मग तुम्ही झाकून ठेवा पाणी घालून. गॅस स्लो करून ठेवा. मग 5 ते 10 मिनटं ठेवा असे. मग 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर तुम्ही खोबरं घाला, किसलेलं खोबरं घाला थोडंसं. आणि चांगलंपणे ढवळा, मिक्स करा. आणि तुम्हाला जेवढं चवीनुसार मीठ पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला कमी वाटल्यास तुम्ही नंतरही ॲड करू शकता. मग त्यानंतर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. मग ती चांगलं ढवळायची. तर अशी होती माझी भाजी. आवडली असेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय.